हॅलो एव्हरीवन. आज मी बोलणार आहे की मोठ्यांचा म्हणजे पेरेंट्सचा, मग आईवडील असू देत, आजी आजोबा असू देत, घरात जी काही माणसं आहेत सगळ्यांच्याच वागण्याचा, बोलण्याचा, बिहेवियरचा ऑल टुगेदर परिणाम हा मुलांवर कसा होतो आणि त्याचा इम्पॅक्ट किती लाँग टाईमसाठी राहतो. आज मी एक केस स्टडी सांगणार आहे. त्या मुलीला मी खूप जवळनं ओळखते. तर ती खूप लहान होती, वर्षाची होती, जेव्हा तिला तिच्या आजीने, वडिलांच्या आईने उचलून तिच्या सख्ख्या काका काकूंकडे नेऊन तिला ठेवलं. त्याचं कारण असं होतं की त्यांचं लग्न झाल्यापासून ते भांडत होतेच, पण त्यांना मूल झालं म्हणजे ही मुलगी झाली आणि त्याच्यानंतरसुद्धा कंटिन्युअस ते भांडत होते. ती लहानाची मोठी म्हणजे 1 वर्षाची कशी झाली हे कळलं नाही, कारण आजी जसं होत होतं तिच्याच्याने ती तशी तिला सांभाळत होती. पण तिला हे सारं काही पाहवलं नाही, कारण त्या मुलीकडे त्यांनी खरंच नीट लक्ष दिलं नाही आणि दोघांनीही लक्ष दिलं नाही. दोघं इतके टोकाचे भांडायचे, सगळ्या प्रकारचं व्हायचं, त्यांचं वर्बली व्हायचं, फिजिकलीसुद्धा व्हायचं भांडण, अब्यूज व्हायचं. तर हे आजीला सहन झालं नाही. आजीने मुलीला काका काकूंकडे ठेवलं, ती गावाला निघून गेली आणि कायमची. तर आता इथे असं झालं की ही मुलगी काका काकूंसोबत वाढत होती, ते कर्तव्य म्हणून तिला वाढवत होते, आजीने रिक्वेस्ट केली होती म्हणून वाढवत होते. पण स्वाभाविक आहे, जे आईवडिलांच्या पोटात प्रेम असतं, जे लाड असतात, ज्या ह्यांनी प्रेमाने ते वाढवतात, जो विश्वास असतो, तिथे आपण काहीही बोलू शकतो, विश्वासाने मागू शकतो, या कुठल्याच गोष्टी तिथे नव्हत्या. त्यामुळे त्याची जाणीव तिलाही होती की आपण एक आश्रित आहोत, आपण काका काकूंकडे राहत आहोत, त्यामुळे आपण नीट राहिलं पाहिजे, जे आहे ते आनंदाने सगळं केलं पाहिजे. आणि ती जबाबदारीने अभ्यास करत होती, सगळं करत होती, घरात जे काही असायचं ती सगळी मदत करायची, जेवढी लहानपणापासून ही तिला सवय लागली होती सगळ्याची. पण खूप घुसमट व्हायची तिची. त्या वयामध्ये वाढताना मुलांना काय गोष्टी लागतात हे आईला कळतं, आणि वडिलांना मुलगी वाढताना भले अगदी डायरेक्ट त्यांचं हे नसेल जितकं आईचा असतो वाटा, पण वडिलांनाही या वयातल्या बदलांच्या गोष्टी कळत असतात. वडिलांचं सुद्धा तितकंच मुलीशी अटॅचमेंट असते, ते एक सेफ प्लेस असते मुलीसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी ती खूप मिस करत होती. त्याच्यामुळे तिचा कॉन्फिडन्स लूज होत होता की अशी घुसमट किती वर्ष अजून. असं करता करता ती 10वीत असताना पळून गेली. तिने प्रयत्न केला पळून जाण्याचा म्हणजे, पण तो प्रयत्न पूर्णपणे फसला आणि ती सापडली काका काकूंना. आता असं झालं की म्हणजे आधी जी होती परिस्थिती त्याच्यापेक्षा वर्स्ट झाली. आता ते जास्त कडक वागायला लागले. ते आधीच खूप स्वभावाने दोघं कडक होते, आता जास्त कडक वागायला लागले तिच्याशी, जास्त कडक बोलायला लागले तिच्याशी, स्ट्रिक्ट वागायला लागले, स्ट्रिक्ट बोलायला लागले. आता म्हणजे ती जास्त तिची घुसमट वाढली. त्यातनं तिला जास्त गिल्टी फील होत होतं की बाबा ह्यांनी लहानाचं मोठं केलं, पण आता त्यांना काय वाटेल की ही आता आपलं म्हणजे घरातनं आमच्या पळून जाणं म्हणजे आमचं नाव खराब होणार वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी तिला ऐकूनही घ्याव्या लागल्या. या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि त्याच्यानंतर तिचं ग्रॅज्युएशन झालं, तिने परत डबल ग्रॅज्युएशन केलं. त्याच्यानंतर तिने पुन्हा एकदा ठरवलं की आता मात्र मी इथे राहणार नाही, कारण ह्यांचं खूप जास्त वाढलं आहे हे सगळं प्रकरण, मला आता सहन होत नाही. आणि आता मी माझं सगळं शिक्षण झालेलं आहे, आणि न सांगता ती त्या दिवशी पण घरातनं पळून गेली. आणि घरातनं पळून गेली ती तिच्या आईवडिलांकडे गेली. तिच्या आईवडिलांच्या घरी गेल्यानंतर आईवडील बोलले काहीच नाही तिला, तिथे तिला ठेवून घेतलं. आता स्वतःचीच मुलगी काय बोलणार ताई. पण त्यांचं कोणाचंही तिच्याकडे लक्ष नव्हतं, न प्रेम होतं, न आपुलकी होती, न आदर होता घरामध्ये, काही एक नव्हता. एक तिसरा माणूस घरात आहे, जेऊ खाऊ पिऊ जे घरात आहे ते आहे म्हणजे त्याच्यामध्ये काहीही बदल नाही. आणि तिला खूप वाईट वाटलं की इथे सुद्धा हीच परिस्थिती आहे. तिचं खरंच मनोबल खचत होतं दिवसेंदिवस. आणि याच्याचमध्ये तिचं लग्न ठरलं, लग्न झालं तिचं. काका काकूंनी पुन्हा तिला कधी बोलवलं नाही, कारण ही गोष्ट ते पचवूच शकले नाहीत. आणि तिला माहिती होतं की त्यांना पुन्हा फेस करणं मला अवघड आहे. तिचं जसं पहिलं स्थळ आलं तिने हो म्हटलं, पण लकीली तिला खूप चांगला नवरा मिळाला, ज्याने तिला खूप सांभाळून घेतलं. पण तरीही ती सावरलेली नव्हती. ज्या धक्क्यामध्ये ती लहानाची मोठी झालेली आहे त्याच्यातनं ती म्हणजे फुलली गेली नाही. ती त्या वयामध्ये जे फुलणं असतं, तर ते प्रेम आणि काळजी काहीच तिला न मिळाल्यामुळे ती खूप सायलेंट मोडमध्ये असायची सतत. आणि तिला वर्षभराने मुलगा झाल्यानंतर जी तिची कळी फुलली गेली आणि खुलली गेली. म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा ती टेन्शनमध्ये होती की ती ज्या ह्याच्यातनं गेली आहे ट्रॉमामधनं, तो तिला असं पुन्हा बॅक यायला लागला की पुन्हा आमचं दोघांचं भांडण झालं तर आता मला मूल होतं आहे. म्हणजे ती त्या ट्रॉमामध्ये गेली, कारण ती त्याच ह्याच्यातनं वाढली होती आईवडिलांकडे असतानासुद्धा.
तर आईच्या पोटात असताना मुलाला त्या व्हायब्रेशनमधनं जावं लागतं, कारण आईच्या भावना त्याच्यापर्यंत पोचतात. तर तीही त्याच भावनांमध्ये जायला लागली, असं झालं तर, असं झालं तर. ती भीती होती तिच्या पोटामध्ये, मनामध्ये. आणि तिचं मूल झाल्यानंतर मात्र तिच्या नवऱ्याने खूप तिची काळजी घेतली. तिला कुठेही माहेरी पाठवलं नाही, कुणाचकडे पाठवलं नाही. त्यांनी पर्सनली तिची सगळी काळजी घेतली, बाळाची काळजी घेतली. आणि मग मात्र तिचा विश्वास बसला की माझं आयुष्य माझ्या आईवडिलांपेक्षा, काका काकूंपेक्षा आणि सगळ्यांपेक्षाच वेगळं आहे खूप, आणि खूप सुंदर आहे. आणि मग तिचा कॉन्फिडन्स वाढला, तिचं मन जे फुलायला आणि खुलायला तिथून लागलं. शी हॅव डिसायडेड नाव की त्या क्षणी मी आता पूर्णपणे जगणार आहे, सुंदर आयुष्य आहे, आता माझं मूल आहे माझ्या पदरात, मी त्याला खूप छान वाढवणार आहे. आणि आता तिचा मुलगा 13 वर्षाचा आहे आणि इतकी छान, शी इज अ गुड मदर, शी इज अ गुड वाईफ. आणि ती स्वतःचं करिअर करते आहे खूप छान आता, कारण ती शिकलेली होती. ती नंतर बाहेर पडली मुलगा मोठा झाल्यानंतर. 10 वर्षाचा झाला तो, पूर्ण व्यवस्थित सेटल झाला, पूर्ण दिवसाची शाळा सगळं. ती बाहेर पडली, आता ती नोकरी करते, स्वतःच्या पायावर उभी आहे. तिचं कुटुंब खूप खुश आहे, ती स्वतः खुश आहे. पण या भावनांमधनं बाहेर येणं हे सगळ्यांनाच त्या वेळेला शक्य नसतं. आता याच मुलीला इतकी वर्ष लागली. काही लोकं खरंच त्याच्यातनं बाहेर येत नाही, आणि जरी रिलेशनशिपमध्ये अडकली, मग ते प्रेमाचं असू देत किंवा लग्न झाल्यानंतरचं सगळं त्यांचं आयुष्य असू देत, त्या लोकांचा जो प्रवास आत्तापर्यंत घडलेला असतो त्या बेसिसवरच ते स्वतःला बघत राहतात. आणि सारखी ती भीती मनात असते, असंच जर मला मिळालं तर, मला प्रेम नाही मिळालं तर, आणि माझा कुठे विश्वासघात झाला तर, आणि कोणी माझा फायदा घेतला तर. सगळ्या गोष्टी, निगेटिव्हिटी भरून असते त्यांच्या मनामध्ये. कॉन्फिडन्स लो असतो, लो एस्टीममध्ये जगत असतात ही लोकं. त्यामुळे मोस्ट ऑफ द टाईम भरकटतात. तर या गोष्टीतनं मी इतकंच शिकले की कोणी ना कोणीतरी, पण तिला एक मेंटॉर मिळाली होती. खूप तिला एक चांगला साथीदार, जोडीदार मिळाला होता. तिला एक चांगली मेंटॉर मिळाली होती लग्नानंतर, जी तिच्या नवऱ्यामुळेच मिळाली तिला. त्यांनी तिला इंट्रोड्यूस करून दिलं, आणि मग ती खूप काही काही नवीन नवीन शिकत गेली. तिच्या मानसिक ह्याच्यावर तिने इम्प्रूव्हमेंट केली, सेल्फ डेव्हलपमेंटसाठी वगैरे. तर असा चांगला पार्टनर मिळणं हे नशिबाचा भाग आहे, आणि आय एम रिअली व्हेरी हॅपी फॉर हर. आणि ब्युटिफुल लाईफ आहे तिचं. तर सगळ्यांचं तसंच असावं. पण जर तुम्हाला कोणीही आजूबाजूला असं वातावरणात लहान मूल वाढत असेल किंवा काय असेल, तर त्यांना नक्की हेल्प करण्याचा प्रयत्न करा, किंवा आय एम हिअर टू हेल्प देम ऑल्सो. आणि पिंग मी इफ यू नीड मी. आणि थँक्यू सो मच फॉर लिसनिंग टू मी. तुमच्या सगळ्यांच्या सुंदर आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.